नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा हा पंधरवडा सुरू आहे। या अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिका घनकचरा विभाग व ठाणे पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने कापूरपवडी परिसरात धार्मिक स्थळ तसेच पोलीस ठाणे परिसरात स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात आले। एक दिन एक घंटा एक साथ हे या अभियानाचे घोषवाक्य असून नागरिकांमध्ये स्वच्छतेची भावना निर्माण व्हावी हा उद्देश प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता ही आपली जबाबदारी निर्माण व्हावी हा असून प्रत्येक नागरिकांनी एक दिन एक घंटा एक साथ हे या अभियानाचे घोषवाक्य असून नागरिकांमध्ये स्वच्छतेची भावना निर्माण व्हावी हा असून प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे या भावनेने यामध्ये सहभागी व्हावे असं आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे। कापूरवाडी परिसरात राबवण्यात आलेल्या मोहिमेमध्ये खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त सोनेल काळे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, स्वच्छता ब्रँड अँबॅसिडर श्रीकांत वाड, रवींद्र प्रभू देसाई, महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते। यावेळी उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ देखील घेतली। मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहील। मी स्वतः कुठेही कचरा फेकणार नाही व दुसऱ्यालाही फेकू देणार नाही। त्याचमधील माझा सहभाग म्हणून माझ्या घरात, दुकानात, कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून संपूर्ण हिंदुस्थानमध्ये स्वच्छता पंधरवडा साजरा केला जातोय। एक दिन एक साथ एक घंटा हे वाक्य घेऊन, घोषवाक्य घेऊन नागरिकांमध्ये स्वच्छतेची भावना पसरावी आणि प्रत्येकाने या स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे। प्रत्येकाने स्वतःमध्ये आपण आपलं घर ज्या पद्धतीने स्वच्छ ठेवतो त्याच पद्धतीने आपला परिसर स्वच्छ ठेवावा ही भावना निर्माण व्हावी याकरिता ही जी मोहीम राबवत आहे त्याचा आज या ठिकाणी कार्यक्रम उद्घाटन सोहळा, मी म्हणेल उद्घाटन नाही तर कार्य करण्याची जी सुरुवात आहे ती आज झालेली आहे। मंदिर असेल, मस्जिद असेल, पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेचे अधिकारी मिळून ही सेवा आम्ही सुरू केलेली आहे। ही सेवा फक्त फोटोपुरती मर्यादित नसून नागरिकांनी याचा बोध घ्यावा की आपण ज्या पद्धतीने आपलं घर स्वच्छ ठेवतो त्याच पद्धतीने आपला परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे। परिसर स्वच्छ राहिला तर गाव स्वच्छ राहतं, गाव स्वच्छ राहिलं तर शहर राहतं, शहर राहिलं तर राज्य आणि राज्य राहिलं तर देश। आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला जर कोणी अस्वच्छता करत असेल तर त्याला टोकलं पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे की तू हा परिसर अस्वच्छ करतोयस तर हे करू नको, तर आणि तरच ही मोहीम यशस्वी होईल। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी।
डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. देशात सध्या धार्मिक विषमता पसरवण्याचा प्रयत्न होत असतानाच मुंबऱ्यातील झेन झी अर्थातच तरुणाई सामाजिक शांतता आणि सौहार्दाची जपणूक व्हावी या उद्देशाने रस्त्यावर उतरली आहे. आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव असे नारे देत हिंदू मुस्लिम तरुणांनी द्वेष नको प्रेम हवे असा संदेश दिला आहे. कानपूर येथे आय लव्ह मोहम्मद लिहिलेले पोस्टर्स लावण्यात आले होते. या प्रकरणी उत्तर प्रदेशात पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच मुंब्रा हे उपनगर सामाजिक एकोपा जोपासणारे शहर आहे हा संदेश देण्यासाठी आरिफ सय्यद, बासित शेख आणि यश चौधरी या तिघांनी मुंब्रा रेल्वे स्टेशन समोरील जामा मशीद येथे शांततापूर्ण वातावरणामध्ये निदर्शने केली. शुक्रवारचा नमाज अदा केल्यानंतर हजारो तरुण रस्त्यावरती एकवटले होते. कोणतीही राजकीय पक्ष संघटनांना सहभागी न करता केवळ 18 ते 25 वयोगटातील तरुणांनी हातात आय लव्ह मोहम्मद, आय लव्ह महादेव असे संदेश दिलेले पोस्टर्स हाती धरलेले होते. या प्रसंगी संघर्ष नको प्रेम हवे, शांततेसाठी गुन्हे दाखल झाले तरी चालतील, भेदाभेद नको, समता हवी आहे अशा घोषणा यावेळी झेन झी देत होते. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे आरिफ सय्यद यावेळी म्हणाले की हा देश सर्व जाती धर्माचा आहे, मात्र धर्माच्या नावावरती लोकांची माती भडकवली जात आहेत. तरुणांना शांतता हवी आहे. द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्तींना आम्ही आंदोलनातून धडा दिला आहे. द्वेषाच्या दलालीत आम्ही प्रेमाची फुले उगवणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. सामाजिक एकात्मता जोपासणाऱ्या शहराची ओळख संबंध देशाला करून देण्यासाठी आम्ही आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेवचा नारा देत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आता इथे गणपती सर्व ते म्हणजे उत्सव सर्व साजरे होते. इथे कधीच हिंदू मुस्लिम असं आम्ही सर्व एकत्र आणि भाऊ बहीण आम्ही सर्व. हा माझा मोठा भाऊ, हा माझ्या घरी सर्व प्रोग्रामला येतो. मी सर्व यांच्या ईद मला सर्व येतो. बस एवढंच बोलू शकतो.
को हम लोगों ने प्रोग्राम तय किया कि फ्राइडे को हम लोग आई लव मोहम्मद के ऊपर प्रोटेस्ट रखेंगे। इसका हम लोग को थर्सडे को बासित और मुझे फ़ोन आया कि भाई इसमें मैं भी पार्टिसिपेट करना चाहता हूँ, मैं भी आप लोगों को। इसने खुद से बैनर बनवाया आई लव मोहम्मद और आई लव महादेव, एकता की मिसाल देने के लिए, क्योंकि हमारे मुमरा में हम कभी भी आपस में कभी लड़े नहीं है। उसकी मिसाल ये देने के लिए खुद से बना के लाया और इसके साथ कई हिंदू साथी इस प्रोटेस्ट में ज्वाइन हुए। अभी मांग यही है कि बार बार एक ही चीज़ पे टारगेट करते रहते हो आप लोग हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पे, जो कि इतने अच्छे। आप एक काम करो, गूगल कर लो, गूगल पर बताएगा कि वर्ल्ड बेस्ट मैन कौन है, तो प्रॉफेट मोहम्मद आता है। उसके ऊपर आप कैसे कर सकते हो, उनके नाम पे लिखने पे आप कैसे बोल सकते हो, मुझे ये बताओ, क्या बात कर रहे हो आप लोग। FIR से डरेंगे हम लोग, हमारे सारे मुसलमान तो खुश हो गए इसको FIR लेने के लिए, हम सब रेडी है, हमारे पे FIR करो। हम सबका सम्मान करते, लोग हमारा सम्मान करें। 21 वर्षाची परंपरा, जनसेवेची अखंड वाटचाल नवयुग मित्र मंडळाच्या वतीने व आंबरे कॅन्सर केअर ट्रस्ट यांच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून जोपासली जाते। माजी नगरसेविका स्नेहाताई आंबरे, समाजसेवक रमेश आंबरे यांच्या पुढाकाराने 2 दशकाहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक आणि आरोग्य विषयक उपक्रम या ठिकाणी राबवित नागरिकांची सेवा केली जाते। या उत्सवाचे अंदाजे 21व्या वर्षामध्ये पदार्पण आहे। या मंगल प्रसंगी विविध प्रकारचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेले आहेत। नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती असून मोठ्या श्रद्धेने इथे नागरिक देवीची पूजा करून नवस बोलण्याकरिता दाखल होत आहेत। तो नवस पूर्ण होतात आणि या मंडळाने आतापर्यंत खूप सामाजिक कार्य केलेले आहे। लोकांसाठी झटणाऱ्या नगरसेविका स्नेहाताई आंबरे यांची ओळख आहे। त्याचाच गौरव म्हणून नगरसेविका स्नेहा आंबरे यांना विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबाबत लोकमतने लोकमत वुमन अचिव्हर्स ऑफ मुंबई 2025 या पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर माजी नगरसेविका स्नेहा रमेश आंबरे यांना त्यांच्या विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबाबत लोकमतने लोकमत वुमन अचिव्हर्स ऑफ मुंबई 2025 या पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर प्रभागातील नागरिकांनी शुभेच्छा व अभिनंदन करण्याकरिता एकच गर्दी केली होती। याबाबत स्नेहाताई आंबरे यांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेल्या आहेत, तसेच लोकमतचे आभार देखील मानले आहेत। नवीन मित्रमंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देवीचा मोठा उत्साह आम्ही आज ठाणे जिल्ह्यामध्ये आज आम्हाला नवीन मित्रमंडळ लोक ओळखतात की मानपाड्यामध्ये एक नवीन मित्रमंडळाची देवी आहे। गेले 21 वर्ष आम्ही सातत्याने देवी उत्सव करतोय आणि पुढे हे 100 वर्ष होते अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि आमच्या सगळ्या सहकार्यांची, जे आमच्या मंडळाचे सदस्य ते सर्वांची। आणि देवीला आज 4थी माळ आहे। मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी आवर्जून देवीचं दर्शन घ्यावे आणि तुम्ही बघाल की लोक इथे नेहमी बघाल तर उत्साह वाढत जातो आणि लोकांचा इथे बघा तुम्ही कंटिन्यू लोक चालू असतात, रात्री 3 वाजेपर्यंत लोक इथे असतात। दरवर्षीप्रमाणे आम्ही गेल्या 3 वर्षापासून प्रत्येक समाजातील जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे बाहेरची जे काही समाज बांधव आहेत आपले, काही लोक जातीभेद करतात, आम्ही जातीभेद मानत नाही आणि सर्व समाजाच्या लोकांना एकत्र घेऊन चालतो। तुम्ही बघाल की कन्नड समाज असेल, तमिळ समाज असेल, आमचे उत्तर भारतीय असतील, तसे आमचे गुजराती समाज असेल, आमचा मराठी माणसं असतील जी आपली आहेत, हक्काची माणसं ती सर्व लोक येऊन, बंजारा समाज असेल, सर्व विविध लोक येऊन आम्ही एकत्र होऊन इथे कार्यक्रमाला साजरा करतो। या गोष्टीचा मला खूप आनंद आहे की गेल्या 25 वर्ष आम्ही सातत्याने आज घोडबंदर असेल या ठाणे जिल्ह्यामध्ये असेल, तुम्ही बघाल की आम्ही आंबरे कॅन्सर ट्रस्ट असेल, नवीन मित्रमंडळ असेल, छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, शहीद भगतसिंग यांना आता आम्ही त्या गार्डनला नाव दिलं। आम्ही विविध ज्यांनी आपल्या देशासाठी जे कार्य केलंय, ज्यांच्यामुळे आज आपण आज हिंदुस्थान भारतात राहतोय, त्यांची सर्वांची विविध असे 10 लोकांची नावं आम्ही या प्रभागात दिलेली आहेत। सावरकर साहेबांचं नाव, वीर सावरकरचं नाव असेल, त्यानंतर आपला शहीद भगतसिंग असतील, याच्यानंतर आपले असे सुभाषचंद्र बोस असतील, अशी 10 नावं आपण इथे दिलेली आहेत। डॉक्टर आंबेडकर चौक असेल, छत्रपती शिवाजी महाराज डेपो असेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, अशी विविध नावं, अहिल्याबाई होळकर असेल, यांची विविध ठिकाणी आम्ही नावं दिलेली आहेत आणि मी सर्व जाती धर्माला घेऊन एकत्र होऊन चालतो। आणि या गोष्टीचा खूप आनंद आहे की लोकमतनी जे आम्हाला जी पोचपावती दिली आहे त्याबद्दल लोकमतचा मी कायमस्वरूपी आभारी आहे। आणि बोलायलाही ते आमचे 21वे वर्ष आहे आणि अनुभव इतका मोठा की आमची देवी ही नवसाला पावते सगळ्यांच्याच, कारण की त्याचा अनुभव आम्हालाही आहे। आणि हे देवीचे 21वे वर्ष आहे। सगळ्यांना ठाणेकरांना देवीची नवरात्रीच्या सगळ्या भरपूर शुभेच्छा। देवीला हीच मागणी आहे, सगळं ठाणेकरांना सुखात ठेव, सुख समृद्धी सगळ्यांच्या घरी लागू दे, एवढंच देवीला सांगेन। हे लोकमत कडून मला भेटले हे पोचपावती आहे आमच्या नागरिकांची, जनतेची, आमच्या कामाबद्दल, म्हणजे ह्या वॉर्डामध्ये जशी आम्ही कामं करतो त्याची ही पोचपावती आहे
ही लोकांकडून मला भेटलेली आहे. लोकमत म्हणजे लोकांचं मत, लोकांनी दिलेली ही पदवी ही खूप खूप आनंद वाटतो. असं वाटतं अशी चांगली करून नेहमी मिळवायला पाहिजे. असंच ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग 2025 नवरात्र उत्सवाला चौथ्या दिवशीही तरुणांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. मोठ्या जल्लोषात या ठिकाणी या उत्सवाची सुरुवात झालेली पाहायला मिळाली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाई MCHI ठाणे आणि धर्मवीर आनंद निगे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावरती 22 सप्टेंबर पासून ते 1 ऑक्टोबरपर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवाची मेजवानी दिली जाते. नवरात्र उत्सवाच्या रासरंग या 10 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर, तालवादक मेहुल गंगर, गायक अंबर देसाई, कविता राम, तेजदान गडवी, शीतल भारोट यांची रंगतदार मैफिल गरबा रसिकांना या ठिकाणी अनुभवता येते. हेमाली सेजपाल यांच्याकडून सूत्रसंचालन केलं जाते. तर यंदा सुमारे 12,000हून अधिक गरबा प्रेमींकडून या महोत्सवाचा सहभाग पाहायला मिळालाय. ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वात रासरंग नवरात्र उत्सवाने एक स्वतंत्र असं स्थान निर्माण केलंय. दर्जेदार संगीतकार, ढोलवादक, गायक यांचा महोत्सवामध्ये सहभाग असतोय. त्यामुळे मुंबई ठाण्यातील अव्वल गरबा उत्सवात रासरंगचा समावेश आलेला आहे. MCHI ठाणे क्रीडाईचे अध्यक्ष सचिन मिराणी, माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता तसेच माजी अध्यक्ष अजय आशर यांच्या व इतर पदाधिकारी सहकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम उत्स्फूर्तरित्या संपन्न होत असल्याचं पाहायला मिळालं. तरुणाईंनी देखील आकर्षक असा पेहराव करून या दांडिया उत्सवामध्ये सहभाग घेतलेला पाहायला मिळाला. गरबा व दांडिया रसिकांचे ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध आवडते ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा संकल्प दांडिया उत्सव. हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहे. संकल्प प्रतिष्ठान म्हणजेच उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नातं. संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जात आहेत. माजी आमदार, शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्यातर्फे आयोजित आपला दांडिया संकल्प दांडियाचा चौथा दिवस आनंदात आणि जल्लोषात अतिशय उत्साहात संपन्न झाला. यावेळी दांडिया रसिकांनी संकल्प दांडियामध्ये दांडियाचा आनंद घेतला. यावेळी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच सहभागी झाले होते. संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दांडिया 2025 याचं हे 20वे वर्ष आहे. दांडियाच्या चौथ्या दिवशी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे हे प्रमुख उपस्थिती होते. यावेळी हिंदी सिने अभिनेत्री निर्मित कौर, तारक मेहता का उल्टा चष्मा फेम टप्पू, अभंग तुकाराम चित्रपटाचे गायक अवधूत गांधी, अभिनेत्री स्मिता शेवाळे, टीझर या अल्बममधील काहीतरी वेगळे गाण्याच्या नायिका नम्रता गायकवाड, नायक तुषार कावळे यांच्या उपस्थितीमध्ये जल्लोषमय वातावरणात संकल्प प्रतिष्ठानचा दांडिया संपन्न झाला. यावेळी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.